5 प्रकारचे निविष्ठा बनवायचे आता अंकुश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली. हे सर्व मटेरियल मी आणलेलं आहे. हे सर्व शेतकरी आहेत. ह्या शेतकऱ्यांनी मला विनंती अशी केली की आम्हाला हे शिकवा. आता संजय पाटील आहे, दीपक पाटील, विक्रम पाटील हे सगळे शेतकरी आहेत आमचे. चांगली शेती करतात हे ऊसाची बनवायचे आहेत. मग आम्ही कालच मटेरियल आणले बघा. इथं आता तुम्हाला दाखवतो मी. इथं लिग्नाईट पावडर आणले, कार्बन आणले, फुलविक आणले, सीवीड एक्स्ट्रा आणले आणि सोया चंकची पावडर केलेली आहे. सोया चंकपासून आपण हे बनवणार आहे, ॲमिनो ॲसिड बनवणार आहे. फुलविकपासून फुलविक ॲसिड बनवणार आहे. ऑर्गॅनिक कार्बन आपल्याला कार्बन 1 किलो आणलेलं आहे पावडर, त्याच्यापासून ऑर्गॅनिक कार्बन बनवणार आहे. बायोझाम बनवणार आहे लिग्नाईट पावडर सीवीडपासून आणि लिग्नाईट पावडरपासून आपण आता ह्युमिक ॲसिड बनवणार आहे. आता हे याला काय काय वस्तू लागते तर पोटॅशियम हायड्रॉक्साईड लागते, 2 बारडे लागते ती, 2 जग लागते ती, 2 ॲक्वाची जार लागते ती, वजन काढ लागते, बारडे लागते आणि 1 चिक लागते. हे सर्व वस्तू आपल्याला लागणार आहेत बनवताना. ॲक्वाच्या पाण्यात तुम्हाला मी TDS धावतो. हे TDS मीटर आहे, 55 आहे बघा. हे 55 TDSचं पाणी आहे. म्हणजे हे पाणी चालतं. ॲक्वाचंच पाणी का पाहिजे आपल्याला तर हे जे ॲसिड आहेत सर्व हे ॲसिड 1 वर्षभर टिकली पाहिजेत. म्हणजे ह्याचं क्षाराचं प्रमाण जर कमी असेल तर आपण बनवलेल्या निविष्ठा आहेत या सगळ्या तुमच्या 1 वर्षापर्यंत टिकतात. आता आपण सुरुवातीला बनवूया फुलविक ॲसिड. चला आता मी काय साहित्य लागते, 1 बारडी घ्या. चला 5 लिटर ॲक्वाचं पाणी घ्यायचं चाललं आहे बघा. आता आपण 500 ग्रॅम पोटॅश हायड्रॉक्साईड घ्यायचं चाललं आहे बघा. आता हे 5 लिटर पाणी घेतलेलं आहे. ते पोटॅशियम हायड्रॉक्साईड 5 लिटर ह्याच्यात वाटा, बारडीमध्ये वाटा. काठी हलवा बघा. हे पोटॅशियम हायड्रॉक्साईड 500 ग्रॅम घेतलेलं आहे बघा. यात पोटॅशियम हायड्रॉक्साईड विरघळायचं चाललं आहे बघा. आता बघा हे फुलविक पावडर आहे, 1 किलो घेतलेलं आहे बघा. आणि आता ते हळूहळू टाकायचे आहे थोडं. हां हलवत राहायचं, हळूहळू हलवीत राहायचं. आपण फुलविक ॲसिड बनवतो बघा. हे फुलविक ॲसिड आपलं आता तयार झालेलं आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला 5 लिटर पुन्हा पाणी वाढवायला लागणार आहे. म्हणजे आपण 10 लिटर बनवतो आहे आता. बघा हे त्याचा फॉर्म्युला आहे, कसं बनवायचं, कुठं मटेरियल मिळते ह्याचा मी फोन नंबर तुम्हाला देतो आणि त्याप्रमाणे तुम्ही बनवा. आपल्याला आता ऑर्गॅनिक कार्बन बनवायचं आहे. आता कार्बन पावडर 1 किलो घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 500 ग्रॅम पोटॅशियम हायड्रॉक्साईड टाकायचं आहे. हो काय 500 ग्रॅम पोटॅशियम हायड्रॉक्साईड घ्या. पोटॅशियम हायड्रॉक्साईड बघा कसं आहे, एकदम असं पांढरकड आहे. 1 किलो कार्बन पावडर त्याच्यामध्ये पोटॅशियम हायड्रॉक्साईड टाकले बघा ह्या बार्डीमध्ये. आता 2 लिटर पाणी मिक्स करायचं आहे. ॲक्वाच 2 लिटर पाणी टाका त्यात. आता काठीने ढवळून घ्या ती. हलवा चांगलं, द्रावण चांगलं हलवायचं आहे. आपण ऑर्गॅनिक कार्बन बनवतो आहे. झालं आहे बघा. आता उर्वरित पाणी आम्ही 8 लिटर यात टाकलेलं आहे. आता हा 10 लिटरचा कॅन आम्ही भरतो. हे प्रत्येकाचं फवारणीचं आणि आळवणीचं मी तुम्हाला नंतर शेवटी सांगतो. कुठला आळवणी घ्यायचं, फवारायला किती घ्यायचं ते सांगणार मी नंतर. ॲमिनो ॲसिड बनवायचं आहे. ॲमिनो ॲसिडचा तक्ता बघा असा आहे. आता हे सगळी माहिती मी तुम्हाला सांगतो नंतर. इथं 1 किलो पोटॅशियम हायड्रॉक्साईड घेतलं आहे बघा. आपल्याला ॲमिनो ॲसिड बनवायचं आहे. आता 1 किलो त्या बार्डीमध्ये टाका हे पोटॅशियम हायड्रॉक्साईड. त्याच्यामध्ये 2 लिटर पाणी वाटा किंवा शुद्ध आपल्याला ॲमिनो ॲसिड आपण बनवतो आहे. आता उकळतं आहे बघा. आता हे हलवा. थांबा जरा ते विरघळू द्या. बघा हे ॲमिनो ॲसिड आता तयार झालेलं आहे बघा. टोटली ॲमिनो ॲसिड तयार झाले बघा. आता ही प्रत्येक निविष्ठा 9 ते 10 तासानंतर वापरायची आहे. लगेच वापरून चालत नाही. ॲसिडला आता 500 ग्रॅम हे घ्यायचं आहे, पोटॅशियम हायड्रॉक्साईड घ्यायचं आहे बघा. बघा काट्या आपण घेतोय पोटॅशियम हायड्रॉक्साईड. हे ह्युमिक ॲसिड बनवायचं आहे. आता 500 ग्रॅम आपल्याला याच्यामध्ये आता 500 ग्रॅम पोटॅशियम हायड्रॉक्साईड शुद्ध फिल्टरचं पाणी घेतलं आहे बघा. बघा इथं तक्ता आहे, तुम्हाला दाखवतो मी. या तक्त्याप्रमाणे आपल्याला बनवायचं आहे. ते द्रावण हे काय करायचं आहे, विरघळायचं आहे व्यवस्थित. 1 तास हलवायला लागतं, ते विरघळायला लागतं व्यवस्थित. विरघळून झाल्याशिवाय हे करता येत नाही बघा. आता याच्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 किलो लिग्नाईट पावडर. मग त्यात आपल्याला ह्युमिक ॲसिड बनणार आहे. 30 मिनटं ढवळायचं आहे द्रावण. लिग्नाईट पावडर म्हणजे ह्युमिक पावडर बरं का, दोन्हीचा अर्थ एक आहे. लिग्नाईट पावडर किंवा ह्युमिक पावडर. त्याला लिग्नाईट पावडर म्हणतात, ह्युमिक पावडर पण म्हणतात. ह्युमिकसारखं दिसते बघा. हे ह्युमिकसारखंच दिसते बघा.
30 मिनटं हे द्रावण हलवायला लागणार आहे, कारण ह्युमिक लवकर विरघळत नाही. त्यामुळं 30 मिनटं आपल्याला हळूहळू द्रावण ढवळत राहायचं आहे. शेवटचं बायोझाईम बनवायचं आहे. त्यासाठी आपण पोटॅशियम हायड्रॉक्साईड बघा 500 ग्रॅम घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 1 किलो काही सीवीड पावडर दिसत्या, सीवीड पावडर टाकायची आहे. ते बारडीत टाका. 500 ग्रॅम पोटॅशियम हायड्रॉक्साईड घेतलं. बायोझाईम बनवायचं आहे आपल्याला. आता ते सीवीड पावडर आहे ती 1 किलो ह्यात टाकायची आणि आपल्याला 2 लिटर पावडर टाकायची आहे. त्यात 2 लिटर पाणी ॲक्वाचं टाकायचं आहे. आपण आता 2 लिटर पाणी घेतोय बघा. दोन लिटर आपण ॲक्वाचं पाणी घेतोय. हे द्रावण आता 30 मिनटं हलवायचं आहे बघा आपल्याला. हे 1 नंबरचा फुलविक ॲसिड आहे बघा. जमिनीतील उपलब्ध अन्नसाठा पिकांना उपलब्ध करून देण्यास मदत करतो. झाडांच्या वाढीस मदत करतो. पिकांची रोगप्रतिकारशक्ती वाढतं. पिकांच्या अन्नाचा संतुलनपणा राखतो. असे त्याचे उपयोग आहेत. आणि फवारणीसाठी तुम्हाला सर्वसाधारण 2 लिटर प्रति लिटरला 2 मिली हे फवारण्यासाठी घ्यायचं आहे. आणि ड्रिपमधनं सोडायचं असेल तर तुम्हाला 1 लिटर हे प्रमाण घ्यायचं आहे. ते काय आहेत बघा आपल्याला. ऑर्गॅनिक ॲसिड हे ऑर्गॅनिक कार्बन, सेंद्रिय कार्बन जमिनीची सुपीकता वाढवतं. याबरोबर उपयुक्त जीवनाची संख्या वाढवतो. पिकांना अन्नद्रव्य उपलब्ध करून देतं. पाणी धरून सर्वसाधारण क्षारता सुधारते. पिकांच्या वाढीसाठी उपयोग आहे. फवारणीसाठी 2 ते 3 मिली लिटरला घ्यायचं आहे. आणि जर तुम्हाला ड्रिपमधनं सोडायचं असेल तर 5 लिटर एकराला प्रमाण घ्यायचं आहे. ॲमिनो ॲसिड हे पिकांच्या प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया वाढवतं. प्रथिनेची संख्या वाढवतं पिकांच्यामधली. त्यामुळे पाना फुलांचा असलेल्या छिद्रांची कार्यक्षमता वाढवतं. पर्णरंध्र मोठी करत असतं. पेशींची विभाजन करत असतं. फुलं फळं जाण्यास अतिशय उपयोग असे ॲमिनो ॲसिड आहे. आणि ह्याचा फवारण्यासाठी 2 ते 5 मिली पर लिटरला वापरायचं आहे प्रमाण. आणि 1 एकर जर तुम्हाला सोडायचं असेल एकराला ठिबकमधून तर एकरी 5 लिटर हे प्रमाण तुम्हाला ह्युमिक ॲसिड सर्व शेतकरी वापरतात. ह्युमिक ॲसिड पांढऱ्या मुळ्यांच्या वाढीसाठी, अन्न पुरवठा आणि मुळांची संख्या भरपूर वाढवण्यासाठी उपयोग होतो. हे ह्युमिक ॲसिड आपल्याला पंपाला 2 ते 3 मिली लिटरला तुम्ही वापरू शकता फवारणीसाठी. आणि एकरीसाठी तुम्हाला 5 लिटर जरी एकराला 200 लिटरच्या बॅरलमधनं जर कन्व्हर्शन करून जर सोडलं तर काही अडचण नाही. आणि 10 लिटर सोडलं तरी पण अडचण नाही ह्युमिक ॲसिड. बायोझाईमची मुळांची वाढ सुधारते. बायोझाईम पिकांच्या मुळाच्या वाढीस चालना देते. पिकांचा मातीतून अत्यंत उपयुक्त असा हे होतं, पोषक तत्वे मिळण्यास मदत होते. पिकांची वाढ आणि गुणवत्ता नैसर्गिक एक पीक संवर्धक, वाढ संवर्धक आहे. आणि एन्झाईमचं काम करतं. मातीचे आरोग्य सुधारतं. मातीचे आरोग्य सुधारण्यास पिकांची चांगल्या मुळांच्या वाढीसाठी उपयोग ठरते. हे बायोझाईमचं काम आहे. बायोझाईम जर पिकांच्यामध्ये ट्रेस एखाद्या प्रकारचा आला असेल तर ट्रेसमधनं पिकांना बाहेर काढण्याचं काम करतं. ह्याचं फवारणीसाठी 1 ते 2 मिली लिटरला प्रमाण आहे. 1 ते 2 मिली. आणि ड्रिपमधनं जर सोडायचं असेल तर एकरी 5 लिटर तुम्हाला ड्रिपमधनं 200 लिटरच्या बॅरलमध्ये कन्व्हर्शन करून सोडता येते. अशा प्रकारे जर तुम्ही शेतीकरी निविष्ठा जर बनवायची असतील तर हे मटेरियल कुठे मिळतं त्याचा पण नंबर देणार आहे. बनवायचं कसं हे तुम्हाला हे पण देतो. तुम्हाला PDF फाईलसुद्धा मी पाठवू शकतो तुम्हाला.